आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधन सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती मंगलमूर्ती मोरया. नमस्कार मंडळी, नमस्कार. आम्ही सारे खवय्ये या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतोय. कसं आहे, आता मंडळी गणपती तर आलेले आहेत, गणपतीची स्थापना झालेली आहे, 3-4 दिवस झालेले आहेत, सगळं ऑल वेल सेटल आहे आणि काय कुठं बनवायचं, काय कुठं काय करायचं हे सगळं व्यवस्थित ठरलेलं आहे. त्यामुळे सगळं मार्गी लागलेलं आहे. मध्यंतरीच्या काळात झालं काय, या 3-4 दिवसात गणपती बाप्पांना जरा झोप कमी मिळाली. म्हणजे मी रात्रीच्या वेळी झोपतो, पण त्यांना दिवसभर लोकांची गर्दी, भक्तांना दर्शन देणं वगैरे चालू होतं. एकदा कालच रात्री गणपती बाप्पा आले, मला उठवलं. म्हणजे त्यांनी उठवलं नाही, त्यांचा जो असतो ना उंदीर, त्यांनी मला उठवलं आणि ते म्हणाले जरा बाप्पाने बोलवलं आहे गप्पा मारायला. मग मी गेलो. मग बाप्पाने बोलवलं, जायला पाहिजे ना. मग मी बसलो होतो, मी कॉफी पित होतो, बाप्पा वाळ्याचं सरबत पित होते, गप्पा मारत होतो. बोलता बोलता बाप्पा असं म्हणाले की बाबा काय झालंय, हल्ली ना मला शुगर फ्री खायला आवडतो नैवेद्य. माझा धक्काच बसला. हां, तर ते त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्या भक्तांना त्रास होऊ नये म्हणून मी शुगर फ्री खायला सुरुवात करणार आहे. मला धक्का बसला. म्हटलं आता बाप्पा सुद्धा डायटिंग वगैरे करतात की काय, वांदे ना माझे, शुगर फ्री म्हटलं माझे वांदे. मग मी हळूहळू विषय बदलत होतो. म्हणजे पार्वती काकू कसे आहेत, शंकर काकांचे कसे काय चालले, आराधना वगैरे, असं गप्पा मारत मारत त्यांना त्या डाएटच्या चॅनलमधून बाहेर काढला आणि परत मुद्द्यावर आलो. मोदक बिदक सगळे सुरू झाले. काय आहे, शेवटी वेगवेगळे पदार्थ खायला मिळणं हे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. आणि गणपती बाप्पा काय आपले आराध्य दैवतच आहे, त्यामुळे त्यांनाही आवडतं. फक्त ते भक्तांसाठी थोडंसं विचार करत होते की आपण जरा म्हणजे शुगर फ्री वगैरे खाऊया का. मी म्हटलं असं काही करू नका, भक्त सगळे व्यवस्थित तब्येतीने उत्तम राहतील, तुमचे फक्त आशीर्वाद असू देत. तर त्यांचे आशीर्वाद आपल्यावर आहेतच, पण त्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ त्यांना करून घालायला पाहिजेत ना, म्हणजे ते पण खुश होतील. तर असेच वेगळे पदार्थ दाखवण्यासाठी आपल्याकडे एक जोडपं आलेलं आहे, आपण त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार. काय आपलं नाव? पंकज कोळवणकर. पंकज. आणि तुमची ओळख? केतकी पंकज कोळवणकर. बरं, आता मला सांगा, तुमचं लग्न होऊन किती वर्ष झाली? 9 वर्ष झाली. 9 वर्ष झाली. बरं, आता अध्यक्ष म्हणून तुम्ही या विक्रोळीचे 3 वर्ष अध्यक्ष आहात. काय अध्यक्षांचं काम काय असतं? कामं भरपूर असतात. फायनलाइज करायला माझ्याकडेच करायला लागतं, मलाच करायला लागतं. बरं. कारण आता 3 वर्ष सगळी धुरा माझ्याच खांद्यावर दिलेली आहे मंडळाने. त्यामुळे बरेच आम्ही जी आधीचं मंडळ होतं त्यामध्ये मला जेव्हा अध्यक्ष केलं त्यानंतर आम्ही बरेच बदल घडवून आणलेत. त्यामुळे महिलांचा ओघ भरपूर वाढलाय आमच्या गणेशोत्सवाच्या दरम्यान, आणि लहान मुलांचा पण भरपूर वाढला, सहभाग खूप झालेला आहे. बरोबर. त्यामध्ये वहिनींचा काय सहभाग आहे? ती हळदी कुंकू कार्यक्रम आणि बाकी इतर स्पर्धांमध्ये ती असते आमच्या मुलांसाठी. म्हणजे तुम्ही त्यात स्थानिक कार्यक्रमांमध्ये ऑर्गनाईज काय करता? ऑर्गनाईज म्हणजे हातभार प्रत्येकाचा लागतोच, त्याला काही म्हणजे एकट्या माणसाचं काम नाहीच आहे, नाही का. कुठलंही मंडळ चालवणं ह्यासाठी एकट्या माणसाचं काम नाहीच आहे. पण एक चांगली व्यक्ती त्या अध्यक्षपदी असल्यामुळे
व्यवस्थित तो हे होत असेल. कार्यक्रम होतो. येस, गुड. आता आपण थोडा गोड चहा घेऊया. आणि तुमचं स्वतःचंच कॅटरिंग आहे म्हटल्यावर तो काही विषय नाही, चांगलेच पदार्थ होणार आहेत. फक्त बनवणार कोण तुम्ही मला सांगा, तुम्ही बनवणार का वहिनी बनवणार? नाही, आज तर हीच बनवेल. आज तर हीच बनवेल. मी नेहमी तुम्ही बनवता घरी. बरं, घरी कोण बनवतो मला अजून सांगितलं नाही. नाही, घरी पण हीच बनवेल. नक्की का? माझं आउटडोर कॅटरिंग आहे ना. अच्छा, हां. मग घरात लक्ष देत नाही. लक्ष देत नाही किंवा आपल्याला तसा चान्सही मिळत हो, नाही. हो. कारण काय, आई आणि बायको आई अशा पण असल्यानंतर आहे. आपण भानगडीत पडायचं नाही. आपला बाहेरचा व्यवसाय आपण छान सुरू करायचा. हे घ्या वहिनी, चहा घ्या. तुम्ही पण. थँक्यू. वहिनींचे असे पदार्थ आपण खाणार आहोत, पण जरा त्यांना फ्रेश करतो. काय लांबून आलेत विक्रोळीत आणि सध्या त्यांच्यावर खूप जबाबदारी आहे, त्यामुळे थकलेले आहेत. आणि नवरा थकलेले असल्यामुळे बायकोसुद्धा थकलेली असू शकते, कारण सारखे कामाची वाटणी चाललेली असते. झालेलं आहे. आम्ही सारे खवयच्या या भागात परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. पंकज आणि केतकी, तुमचं दोघांचंही मनापासून स्वागत. आता आपण बनवतोय, काय बनवतोय आता आपण? आज आपण स्ट्रॉबेरी मोदक बनवणार आहोत. नॉर्मली आपण मोदक खातो, पण ते स्ट्रॉबेरीचं खात नाहीत. आपल्याला स्ट्रॉबेरी मोदक खायला घालणार आहे. ओके, मला सांगतेस काय काय पहिल्यांदा? स्ट्रॉबेरी क्रश आहे हां. किंवा पल्प सुद्धा आपण घेऊ शकतो. ओके. तांदळाचे पीठ, गूळ, ओल्या खोबऱ्याचा किस, ड्रायफ्रुट्स, साजूक तूप, वेलची पावडर आणि मीठ. ओके, साहित्य बघूया त्याचं कृतीकडे. इथे आपण प्रथम आपण सारण बनवणार आहोत. ओके, काय करायचं त्यासाठी? सुरुवातीला साजूक तूप घ्यायचं. 1 चमचा साजूक तूप. त्यामध्ये जर आपल्याला ड्रायफ्रुट्स पाहिजे असतील तर ड्रायफ्रुट्स टाकू शकतो. ओके. आता त्यानंतर खोबरं आणि गूळ एकत्र करून घ्यावं लागेल. बाउल देऊ? हां. हे गूळ काय किसलेला गूळ आहे का कसं आहे? चिरलेलं आहे. अच्छा, घालू सगळं? हां, सगळं घ्या. जरा गोड असेल तर त्याने आणखीन वेगळी चांगली टेस्ट येते. ओके. त्यामध्ये स्ट्रॉबेरी पल्प किंवा क्रश टाकूया. 2 चमचे स्ट्रॉबेरी क्रश, वेलची पावडर. गॅस मोठा करू? हां. वास छान आला का स्ट्रॉबेरीचा? पण आता तुम्ही अध्यक्ष म्हणून आता गेली 3 वर्ष अध्यक्ष आहात, तर ही जी मंडळी येतात दर्शनासाठी, त्यासाठी तुम्हाला काय प्लॅनिंग करायला लागतं? त्याची शिस्त काय असावी किंवा काय तुमचं पथक एखादं असेल ना? लवकरात लवकर सगळ्यांना दर्शन मिळेल याची सर्वप्रथम आम्ही काळजी घेतो. कारण विक्रोळीचा महाराजा असल्या कारणानं इकडे गर्दी अफाट होते दरवर्षी. बरं, काय तुम्ही अतिशय ब्रिलियंट असल्यामुळे त्यांनी ऑलरेडी हे बनवून आणलेलं, म्हणजे काय जास्त वेळ जायला नको. फक्त तुम्हाला कळायला पाहिजे की आपण काय करतोय. ओके, आता हे आपण असंच ठेवूया बाजूला, ते इकडे घ्या. आता ह्याच्यात काय करायचं मला सांगा. आता आपल्याला आवरणासाठी पीठ तयार करायचं आहे. बरं, त्यासाठी प्रथम 1 वाटी पाणी. 1 वाटी पाणी. पाणी आपल्याकडे आहे, अंदाज माझा परफेक्ट आहे. ओके. 1 2 3 4 5 6 7 8. 1 वाटी पाणी. त्याच्यामध्ये थोडं चिमूटभर मीठ, साजूक तूप. थोडी उकळी आली त्यामध्ये पीठ टाकायचं. बरं, आता गणपतीचं आगमन आपल्याला आगमन होण्याच्या आधी हे किती दिवस तुमचं काय पाहिजे मला हलवण्यासाठी? गणपतीच्या जवळजवळ 2 महिने आधी आमची तयारी सुरू होते. बापरे. बरं, म्हणजे वर्गणी किती काढायची, हां, कुठे कुठे काढायची आहे. हां, आता पूर्वीसारखं काय घरटी जाऊन वर्गणी अजून मागतात का? हो, आमची जवळजवळ 54 बिल्डिंगची कॉलनी असल्यामुळे आम्हाला 54 बिल्डिंगमध्ये कार्यकर्त्यांची फौज पाठवावीच लागते. बरं, ओके. आता आपलं हे तयार झालं नाही का? आवरणासाठी पीठ तयार झालं. पीठ तयार झालं आहे, पण तुम्ही खूप हुशार आहात त्यामुळे तेही तुम्ही तयार करून आणलेलं आहे. काय आहे हे, ह्याच्या मागची भावना काय माहिती का, की हात भाजू नये म्हणून हे त्यांनी तयार केलेलं आहे. ओके, आता हे बंद करायचं आपण. ओके, हे आता बाजूला ठेवून देऊ. आता हे घेऊन आपण सुरू करू, कारण आपल्याकडे हे पण आहे थंड आहे, हे पण थंड आहे. हे बाजूला सर. पाणी आणि तेल लागेल. पाणी आणि तेल. काय पुढची जी गोष्ट आहे ती फार महत्त्वाची आहे, कारण आता ह्याच्यातून आपल्याला मोदक दिसणार आहेत आणि दिसल्यानंतर ते आपण ते खाणार आहोत. त्यामुळे ते लवकरात लवकर
त्या प्रक्रियेपर्यंत जाणं महत्त्वाचं आहे. मग या गणपतीच्या काळात तुमचं कॅटरिंग जोरात असेल का आता जरा कमी असेल? आता जरा कमी आहे श्रावण महिन्यात. श्रावण नंतर दिवाळीपासून जोर असतो. आणि गणपती बाप्पाची तयारी करायसाठी वेळ मिळतो, 1 महिना वेळ मिळतो आम्हाला. बरोबर. पण मग कोकणातले किती लोक आहेत तुमच्या 5,000 लोकांपैकी? भरपूर आहे, भरपूर लोक जातात गावाला. पण ते 5 दिवस 7 दिवसचे गणपती झाले त्यांचे की आपापले परत येतात मुंबईत. त्यांचा तेव्हापासून सहभाग सुरू होतो. अच्छा. मध्यंतरी मला आला होता मेसेज, एक वेळ राजीनामा देईन पण मी कोकणात जाईल, मेसेज आला होता. इतकं कोकण म्हणजे कोकणवासीयांचं आणि गणपतीचं इतकं घट्ट नातं आहे. हा, हे महत्वाचं आहे. आपल्याला मोदक खूप बनवायला अवघड असतात वगैरे असं ऐकायला बरंच मिळालं. पण काय काय गृहिणींच्या हाताला इतकं मस्त काय तेज असते की भर बनला सुद्धा एक आपल्याला जाणवलं पण नाही कधीही त्यांनी बनवला तो. एकदा ह्या 2 गोष्टी जमलं की पुढचं जमलं ना. होय. फर्स्ट क्लास. लहान मुलाचं नाव काय? तपन. तपन. तो दुसरीत आहे का? तो दुसरीमध्ये आहे. बरं. त्याची शाळा कुठली? सेंट जोसेफ. बरं. मग घरचे जे मोदक असतात ते तुम्ही आणि सासूबाई करता का कोण करता? हां, मी आणि सासूबाई. आणि गणपतीमध्ये घरी गणपती पण असतो. बरं. त्यामुळे जावा नणंद वगैरे सगळे सगळेच येतात. आम्ही सगळेच करतो. पण तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्हाला काय काय येत होतं? बारीक लग्न झालं तेव्हा सगळंच येत होतं. शिकूनच आलंय. नक्की का? हो. नाही, मला वाटलं तुम्ही लक्षच दिलं नाही, म्हणजे तुम्हाला कमेंटच करायची नाही याच्यावर, उगाच कशाला तोंड काढू पडा असं. सगळं शिकूनच आली आहे. सगळं शिकून आलो. मग तुमचे अरेंज मॅरेज का कसं? अरेंज मॅरेज. बघून होय. कांदेपोहे. कांदेपोहे. मग ती बैठक कुठे झाली, इकडे झाली का गावाला? माझ्या मामांकडे. कुठे? बोरिवली. पण सगळं मामानीच माझं केलंय. अच्छा. मामानीच लहानाचं मोठं केलंय मला. मग गणपतीला तुम्ही तुमचं काही आता कोकणात जायचं काही कारण नाही, तुमचं इथेच माझ्या घरीच गणपती. फर्स्ट क्लास. सपासप झाले 2. पण सध्या 2 तर लावूया आपण, नंतर लावू ॲडिशनल वाटले तर. 2 तर लावू. आता हे मोदक कशाबरोबर खायचे असा काहीतरी प्रश्न विचारू नका. हां, लावूया आपण तिथे 2 दाखवण्यापुरते. फर्स्ट क्लास. त्याच्यावर झाकण. हे साधारण किती वेळ आपल्याला ठेवावं लागेल? एक वाफ आली की आपण काढू शकतो. आणि मग उघडायचं, परत त्यात साजूक तूप घालायचं आणि खायचं. लिहून घ्या साहित्य आणि कृती. स्ट्रॉबेरी मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: स्ट्रॉबेरीचा पल्प, तांदळाचं पीठ, ओलं खोबरं, गूळ, वेलची पूड, साजूक तूप, मीठ आणि ड्रायफ्रुट्स. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये खोबरं, गूळ, 2 चमचे स्ट्रॉबेरी क्रश आणि वेलची पूड घालून सारण एकजीव करून वाफवून घ्यावं. एका पॅन मध्ये पाणी गरम करून त्यामध्ये मीठ आणि साजूक तूप घालून एक उकळी काढावी. या मिश्रणामध्ये तांदळाचं पीठ घालून त्याची उकड करून ती मळून घ्यावी. उकडीची पारी करून त्यामध्ये पुरण भरावं आणि मोदक तयार करावेत. हे मोदक पात्रामध्ये ठेवून वाफवून घ्यावेत. चला मंडळी, व्यवस्थित लिहून घेतलं ना. काय मोदक करणं किती सोपं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आपण उगाच टेन्शन घेतो. टेन्शन नाही लेणे का, टेन्शन देणे का. हां, मोदक करायला घ्यायचे आणि मोदक झालेच नाहीत असं व्हायला पाहिजे, की मग दुसऱ्याला टेन्शन होतं. आपण कशाला टेन्शन घ्यायचं. पण आता जमेल. आता हे बघितलं ना, आता तुम्हाला जमेल मोदक कसं करायचे. ओके, आता पुढचं काय रेसिपी? आता आपण पनीर रबडी बनवणार आहोत. पनीर रबडी. मला साहित्य सांगता काय काय? दूध, हां, पनीर, शिंगाड्याचं पीठ, साखर, ड्रायफ्रूट, वेलची पावडर आणि केशर. साहित्य बघा. आता जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? प्रथम आपण दुधाला उकळी काढून घ्यायची. दुधाला उकळी काढून घेणे. ओके. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं केशर. आम्ही हे सगळं केशर टाकून घेतो. मला गोड हा प्रचंड आवडतं. प्रचंड नाही पण आवडतं. म्हणजे नाही आवडत नाही अशातला भाग नाही, पण आवडतं. पण आता हे इथे दुधाला उकळी आलेली आहे. हे काय टाकायचं राहिलं? वेलची पावडर. वेलची पावडर टाकून घ्या. बरं, तुमचं जे पथक असतं ते काय तो बँड कुठला असतो? म्हणजे तो नाशिक बँड असतो का काय वाजवतात काय? नाही, आता तर नाशिक बँडच आहे. नाशिक बँड. आणि विसर्जन मिरवणुकीला आम्ही डीजे ठेवतो. डीजे सध्या मुलांची जास्त आवड कल जास्त डीजेकडे असल्यामुळे डीजे ठेवतो. अच्छा. तसं फटाके आम्ही बंद केलेत मिरवणुकीमध्ये, कारण आवाज भरपूर होतो आणि ते उडतात, त्यामुळे लोकांना त्रास पण होतो. तसंच 3-4 वर्षापासून आम्ही गुलाल बंद केलाय. व्हेरी गुड. हां, तो डोळ्यात उडले तो म्हणून पण लोक यायचे टाळतात. ओके.
आता याच्यामध्ये आपण शिंगाड्याचं पीठ घ्यायचं, हां 1 चमचा शिंगाड्याचं पीठ आणि थोडंसं दूध घेऊन त्याची पेस्ट तयार करायची. ते गठ्ठे होऊ नये त्यात म्हणून काय ही आयडिया. हां बरं, आता तुमचा विक्रोळीचा गणपती विसर्जन कुठे होतो? आम्ही पवईला घेऊन जातो गणपती. पवईला घेऊन जातो. बरं, रस्त्यात खड्डे किती असतात साधारणपणे दरवर्षी? गणपतीच्या दरम्यान बुजवले जातात सगळे खड्डे. गणपतीचं विसर्जन झाल्या लगेच परत खड्डे पडतात ना पण? हो. पेस्ट तयार झाली, ओके, आता काय करणार तुम्ही त्यात? ती त्याच्यामध्ये टाकायची. ओके, त्यानंतर साखर, 4 चमचे साखर. ओके. जरा पुन्हा एकदा उकळी आली थोडंसं आटवून घ्यायचं आणि त्यानंतर पनीर टाकायचं. अच्छा, चांगलं आहे, सोपं आहे, अवघड काही नाही याच्यात. पण आता जे गणपतीचं वेगळं स्वरूप आपण दिसतो, म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी वर्तमानपत्रात सुद्धा त्याच्यावर चर्चा होते. म्हणजे आता जशी दहीहंडीच्या वेळी चर्चा झाली की 12 वर्षाखालील मुलांनी वरती चढावं की न चढावं, तसं गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीच्या बाबतीत सुद्धा अनेक वेळा चर्चा होते. तर अध्यक्ष म्हणून तुमचं काय मत आहे की आता आपण सध्या डीजे लावतो, बरोबर आहे, पण डीजे काय किंवा ढोल ताशा काय, आपलं जे ध्वनी प्रदूषण आहे ते होतं, ते होतच, त्याला काही इलाज नाही. मग त्याच्यावर उपाय काय? त्याच्यावर काहीतरी फटाके बंद केले. फटाके बंद केले, त्यामुळे आवाज थोडं फटाके बंद केल्यामुळे झालं काय, त्यात तिथे नाचणाऱ्या मुलींचाच त्रास कमी झालाय. हो, बरोबर गेले, कारण त्यांचीच पूल इथे कुठे लावतो रे असं त्यांचंच व्हायला लागलं. पण सर्वसामान्य प्रेक्षकांचा किंबहुना आपण जनतेचा विचार केला तर अध्यक्ष या नात्याने तुम्हाला ह्याच्यावर काय तोडगा दिसतोय का? लवकरात लवकर मिरवणुकी निघाल्या पाहिजेत आणि लवकरात लवकर वेळेत विसर्जन झालं पाहिजे, एवढंच मला वाटतं. करेक्ट. म्हणजे विक्रोळून पवईला जायला जर आम्हाला नॉर्मली जर 1.5 तास लागत असेल तर गणपतीची विसर्जनाची जी मिरवणूक आहे ती तासाभरात तिथे पोचायला पाहिजे. इतकं सुव्यवस्था पाहिजे रस्त्यावर सुव्यवस्था पाहिजे. म्हणजे सगळ्याच गणपती विसर्जन करणारी जी मंडळी आहेत त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की डीजे किंवा ढोल ताशे वाजवायला हरकत नाही, पण त्याच्यावर वेळेची मर्यादा. बरोबर ना? हे बहुतेक आता झालेलं आहे. आता याच्यामध्ये पनीर टाकायचं, ड्रायफ्रुट्स. मग ह्याच्याबरोबर आपल्याला काय खाता येईल? पण एक स्वीट डिश म्हणूनच खाता येईल. तुम्हाला जर वाटले गरम गरम पुरी ह्याच्यावर खाता येईल नाही अशातला, पण ती गरम पाहिजे पुरी. गरम पुरी. आणि लिहून घ्या साहित्य आणि कृती, मला सहनच नाही होतं, लिहून घ्या. पनीर रबडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पनीर, दूध, साखर, शिंगाड्याचं पीठ, वेलची पूड, ड्रायफ्रुट्स आणि केशर. कृती: प्रथम कढईमध्ये दूध गरम करून त्यामध्ये केशर एकजीव करून घ्यावं आणि एक उकळी काढावी. या मिश्रणामध्ये वेलची पूड, दुधामध्ये भिजवलेलं शिंगाड्याचं पीठ, 4 चमचे साखर घालून मिश्रण आटवून घ्यावं. त्यामध्ये पनीर आणि ड्रायफ्रुट्स घालून पनीर रबडी सर्व्ह करावी. केतकीने केलेले 2 पदार्थ आता मी खाऊन बघणार आहे. अर्थात पंकज सुद्धा खाऊन बघणार आहे. तो काही घाबरत नाही, तो निधळ्या छातीचा आहे, कारण तो अध्यक्ष आहे एका मंडळाचा, मोठ्या मंडळाचा अध्यक्ष आहे, त्यामुळे तो निधळ्या छातीचा आहे. आणि हे पदार्थ ते त्याचे डाव्या हातचे मळे आहेत. आज आता केतकीने कसे गेलेत हे तो बघणार आहे परीक्षक म्हणून. खाऊन बघ, घाबरू नकोस, तू पण खा. जमलंय ना? आज जमलंय. नॉर्मली कसं असतं, नॉर्मली आपण देवाच्या समोर उभारलं की देवाला काय मागतो? देवा मला सुबुद्धी दे, देवा मला सुदृढ प्रकृती दे, देवा, असं बरंच आपण काय काय मागत असतो, बरोबर की नाही? त्याबरोबर देवाची सुद्धा एक अपेक्षा असते की बाबा मी तुला देईन, पण ते जरा चांगल्या कामासाठी वापर. म्हणजे सुबुद्धी समजा दिली तर कचरा कुठे फेकायचा नाही. मी तुला सुबुद्धी दिली तर दुसऱ्याला काय त्रास होईल असं मागायचं नाही. मी तुला सुबुद्धी दिली तर मोठा आवाज करून जर आजूबाजूला पेशंट्स असतील तर त्यांना त्रास द्यायचा नाही. ते सुबुद्धी मी जर समजा तुला दिली तर योग्य वापर होतोय की नाही हे मॉनिटर करणार कोण? बरोबर की नाही? तर हे मॉनिटर आपणच आपलं करायचं असतं की आपण देवाकडे जे मागतो आणि देवाने आपल्याला जे दिले त्याचा आपण योग्य वापर करतो की नाही. त्यासाठी हे देवाने सगळे जे सण आपले निर्माण केलेले आहेत ते त्याचसाठी केलेले आहेत की तुम्ही सगळ्यांनी एकत्र यायचं आहे, चांगल्या गोष्टींचा विचार करायचा आहे, चांगल्या गोष्टींचा प्रचार करायचा आहे आणि चांगल्या गोष्टी आचरणात कशा येतील ह्याचा विचार करायचा आहे.
त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करायला पाहिजे. गणेशोत्सव किंवा दिवाळी हे सगळे सण आता लागोपाठ येणारच आहेत. ह्या सगळ्या सणांच्या वेळी आजूबाजूच्या लोकांना त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. मुळात गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी का सुरू केला होता याचा सगळ्या कार्यकर्त्यांनी विचार करायला पाहिजे आणि ती भावना डोक्यात ठेवून आपला गणेशोत्सव आपण साजरा केला तर अजून छान होईल असं मला वाटतं. आता त्यावेळी लोकमान्यांनी जो गणेशोत्सव सुरू केला होता तो स्वातंत्र्य मिळावं ह्याच्यासाठी सुरू केला होता. आपल्याला आता स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्यामुळे आपलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाची भरभराट कशी होईल, आपल्या शहराची भरभराट कशी होईल, आपल्या गावाची भरभराट कशी होईल, आपल्या गल्लीची भरभराट कशी होईल आणि सगळ्यात शेवटी आपली भरभराट कशी होईल, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. प्रत्येक सण साजरा करताना ह्या गोष्टीचा आपण विचार करायलाच हवा. आणि मला असं वाटतं अध्यक्ष म्हणून तुम्ही या गोष्टीचा विचार डेफिनेटली करत असाल की आजूबाजूच्या लोकांना त्रास होता कामा नये. आजी असते, लहान मुलं, नवीन म्हणजे जन्माला नवजात मुलं असते, या सगळ्या मंडळींना त्रास होऊ नये या दृष्टीने आपण काळजी घ्यायला हवी आणि तुम्ही घेत असालच. तुमच्या मंडळाला माझ्या खूप मनापासून शुभेच्छा. आणि तुम्ही दोघेही वेळात वेळ काढून इथे आलात आणि अप्रतिम असे छान पदार्थ बनवलेस याबद्दल आमच्या सर्व खवय्यांतर्फे मी तुला मनापासून धन्यवाद देतो. आणि एक छोटीशी प्रेमाची भेट आमच्याकडून. धन्यवाद. परत एकदा खूप मनापासून शुभेच्छा. गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांना सुबुद्धी देणारच आहे, फक्त ती योग्य पद्धतीने वापरावी एवढीच त्याची इच्छा आहे. त्याने मला थेट निरोप दिलाय बरं का. ओके, आता खाऊया. सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण आमच्या गणपतीला नक्की या सर्वांनी. येस, सगळे येतील, डेफिनेटली येतील. मोठा गणपती आहे, मानाचा गणपती आहे आणि शिस्तबद्ध पद्धतीने आखलेला सगळा कार्यक्रम आहे. आता निघायचं आहे कारण मोदक आणि केवढं माझ्यावर जबाबदारी केवढी आहे. किती पद्धतीचे मोदक मला संपवायचे यू डोंट नो. आपण भेटूया पुन्हा ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी